तर राम राम मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बात करणार आहे ट्रॅक्टर चालवताना आपल्याकडून ज्या नकळत चुका होतात त्या काय काय आहेत आणि कशा टाळायच्या, जेणेकरून आपल्या ट्रॅक्टरचं जे मेंटेनन्स आहे, इंजिन मेंटेनन्स असो काही असो, कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स असो, ते खूप कमी होऊन जाईल आणि आपल्याला कळेल हे केल्यावर हे मेंटेनन्स निघू राहिलं. त्याच विषयावर आपण बात करणार आहे. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. जवळपास 6-7 पॉईंट आहे, अशी 6-7 नकळत गाडणाऱ्या चुका ज्या की आपल्याकडून होत राहते. तर त्याच विषयावर आपण आज बोलू. पहिली चूक अशी आहे का रोज सकाळी ट्रॅक्टर चालू केल्यानंतर काही लोक सेल्फ मारल्या लगेच चालू होतात, त्यांच्या कामाला लगेच ट्रॅक्टर चालवायला लागतात. तर तसं करणं खूप चुकीचं आहे. किंवा मग काही लोक ट्रॅक्टर चालू केल्यानंतर असं थोडं एक्सिलेटर देते किंवा फुल एक्सिलेटर देते, नाही का. तर हे दोन्ही पण करणं खूप चुकीचं आहे. तुम्हाला याच्या मागचं कारण सांगतो. रात्रभर जेव्हा ट्रॅक्टर आपला उभा राहतो, रात्रभर किंवा जास्त दिवस जेव्हा उभा राहतो, तेव्हा इंजिन मधलं जे ऑइल आहे ते पूर्ण इंजिनच्या खाली या टँक मध्ये येईल राहत. इंजिन मध्ये जास्त ऑइल नाही राहत. मग त्यावेळेस जेव्हा आपण ट्रॅक्टर चालू करतो आणि जास्त रेस देतो, नाही का, लवकर खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे रोज सकाळी जेव्हा आपण इंजिन चालू करतो, कमीत कमी 1 मिनिट त्याच्या आयडल आरपीएम वर त्याला असंच चालू राहून द्यायचं. आयडल म्हणजे नॉर्मल आरपीएम वर. आणि खास करून मी टर्बो इंजिन ट्रॅक्टरांना सांगतो, हे तरी नॅचरल एस्पिरेटेड इंजिन आहे, यांचं एवढं नाही काही आहे. म्हणजे यांना फक्त एकदा सकाळीच तेवढं काम करायचं राहत. टर्बो इंजिन ट्रॅक्टर आहे, त्यांना जेव्हा आपण ट्रॅक्टर चालू करतो चालण्याच्या आधी 1 मिनिट तसंच चालू ठेवायला लागतो, आणि जेव्हा आपण बंद करतो तेव्हा पण 1 मिनिट आयडल आरपीएम वर तसंच चालू ठेवायला लागतं. टर्बो इंजिनच्या ट्रॅक्टरांचं नियम आहे तसा. टर्बो इंजिन ट्रॅक्टरांचं काय तर गाड्यांचं पण सेम आहे. तुम्ही महिंद्रा पिकअप वर पण बघा, स्टेअरिंग जवळ एक स्टिकर द्यायला राहतं, त्याच्यावर पण साफ लिहिलं राहतं, गाडी चालवायच्या आधी 1 मिनिट तिला आयडल आरपीएम वर ठेवायचं, बंद केल्याच्या आधी 1 मिनिट आयडल आरपीएम वर ठेवायचं. तर असं काहीच आहे टर्बो इंजिनचं. हे बऱ्याच जणांना माहित नाही राहत. तर हे नक्की आपण हे नियम पाळले पाहिजे. आपल्या इंजिनचं जे आयुष्य आहे हे रूल फॉलो केल्यामुळे ते नक्कीच वाढतं किंवा नक्कीच मेंटेनन्स कमी येतं. आणि मित्रांनो, दुसरा आणि खूप महत्वाचा पॉइंट आहे जो की आहे ट्रॅक्टर चालवत असताना क्लचवर पाय देणे. क्लचवर पाय देऊन ट्रॅक्टर चालवणे, नाही का, ते खूप चुकीचं आहे मित्रांनो. मला पहिल्यापासून सवय, मी कधीच क्लचवर पाय देऊन ट्रॅक्टर चालवत नाही. क्लचवर पाय ठेवून माझा पाय नेहमी इथं राहतो. इथं तरी जागा नाही, मला लवकरच मी फुट रेस्ट बनवणार आहे आपल्या ट्रॅक्टरला, नक्कीच बनवणार आहे. कारण की पाय ठेवायला जागा नाही होत. तरी पण मी क्लचवर पाय अजिबात देत नाही, इथंच ठेवतो. आपल्या काकांना पण सांगून ठेवली मी, क्लचवर पाय द्यायचा नाही, ते पण देते नाही. त्यांना पण सवय लागली. विषय असा येतो, जेव्हा आपण ट्रॅक्टर चालत असतो आणि आपला असा क्लचवर पाय राहतो, थोडा दबाव राहतो. हे पाहू शकते, क्लचवर पाय न द्याल्यामुळं क्लेम किती कमी आहे पा. काही ट्रॅक्टरांचं डायरेक्ट एवढं असं हाताने दाबता येतं, नाही का, जे सारखी क्लचवर पाय देऊन चालू. आपली क्लच प्लेट आहे ती घसती मेन, आणि ती लवकर खराब होण्याची दाट शक्यता राहते. आपलं जे इंजिन आहे ते नकळत एकदम काही प्रमाणात थोडं काहीतरी जास्त डिझेल खातं, जास्त नाही पण थोडं काहीतरी. आपली कार गाडी जरी असली ती पण क्लचवर पाय कधीच ठेवायचं नाही, त्यांना पण फुट रेस्ट राहते. मित्रांनो, अजून एक तिसरा पॉइंट आहे आपला, ट्रॅक्टरचं जे एअर क्लीनर हे नक्की साफ करीत जा. जर तुम्हाला वाटलंय आपण धुळीच्या ठिकाणी जास्त ट्रॅक्टर चालवलाय किंवा तिकडे जास्त धूळ होती रोटर करताना, तेव्हा जास्त धूळ होती असं आपल्याला वाटलंय, तर नक्कीच हे एअर क्लीनर साफ करीत जा काम झाल्यानंतर. कारण की ऑइल बाथ एअर क्लीनरांना जास्त काही म्हणजे त्यांना नाही गरज पडत जास्त. मग हे ड्राय टाईप आहे ना, यांना नक्कीच साफ करीत जायचं कधी पण. हे ड्राय टाईप एअर क्लीनर आहे. आणि मोठ्या स्वराज मध्ये तुम्ही पाहू शकता हे ऑइल बाथ टाईप येतं. त्यांचं पण मित्रांनो वरची जी कॅप आहे ती पण कधी साफ केली पाहिजे आपण खोलून. कारण की मित्रांनो, हे जे ते आपल्या इंजिनचं नाक आहे, आपल्या ट्रॅक्टरचं नाक आहे, ते जर स्वच्छ राहिलं तर आपला ट्रॅक्टर एकदम मोकळा ढाका चालेल, डिझेल कमी खाईल, नाही का. हाच मित्रांनो आता तिसरा पॉईंट. आता वळू चौथ्या पॉईंट कडे. आणि हा मित्रांनो चौथा पॉईंट असा आहे आपला, जे आपलं कुलेंट आहे त्याच्यात तुम्ही कुलेंटच टाकीत जा, ना की पाणी. पाणी टाकल्याने काय होतं माहिती का, पाणी टाकल्याने याच्यात आहे ना गंज निर्माण होतो. रेडिएटर मध्ये काही पाणी टाकतात, तर हे खूप चुकीचं आहे. त्याच्यात आपण जे ट्रॅक्टरचं कुलेंट आहे तेच टाकलं पाहिजे, ना की पाणी. मी पण मागे एकदा एक बाटली टाकेल होती याच्यात, बोस्टचं ओरिजिनल कुलेंट घ्यायला होतं, नाही का, हिरव्या कलरचं. तर तुमचा जर पॉवर स्टेअरिंग ट्रॅक्टर असेल ना, स्टेअरिंग जर थोडीफार अटकत असेल तर नक्की ऑइल चेक करून घ्या. इथं पॉवर स्टेअरिंगचं ऑइल आहे सेपरेट, याची लेवल कमी झाली असेल त्याच्यामुळे स्टेअरिंग अटकत असेल. पॉवर स्टेअरिंग असल्यावर असा बंद ट्रॅक्टर असला ना तर त्याच्यात कधीच फिरवत नका जाऊ. मित्रांनो, तुमचा जर ऑइल ब्रेक ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला अजून एक सल्ला देतो मी, का दुसऱ्याची म्हणा जुन्या ट्रॅक्टरची कोणतीच ट्रॉली वापरीत नका जाऊ. कारण की त्यांनी काय विषय होतो माहिती का, आमच्याकडून नवीन ट्रॅक्टर घेतल्या ही चूक होईल. त्याच्यामुळे आपले जे ब्रेक आवाज करते ना ते आत्ता पण
एवढ्या 5-6 वर्षानंतर पण थोडा आवाज करते. हेच कारण आपण तेव्हा एका जुन्या स्वराज ऑर्चिडचीच ट्रॉली लावली होती, जी की बऱ्याच ट्रॅक्टरांचे ऑइल तिने मिक्स खाईल होत. त्या ट्रॉलीची हायड्रोलिक म्हणजे भरपूर ट्रॅक्टरांना ती जॉईंट व्हायची, त्याच्यामुळे फुल ऑइल मिक्स होईल होतं आणि त्याच्यामुळे आपले ब्रेक तेव्हा लय कारकोर आवाज करायची. आता तरी कमी झाली. त्याच्यामुळे जर तुम्ही ऑइल ब्रेक ट्रॅक्टर तर शक्यतो हे टाळायचंच, कारण की प्रत्येक ट्रॅक्टरचं ऑइलचं एक सेपरेट हे राहतं नाही का, सेपरेट काम राहतं. आणि मित्रांनो शेवटचा पॉइंट आपला टाइम टू टाइम आपण ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग केली पाहिजे. त्याचं जे ऑइल पाणी ते बघितलं पाहिजे. कमीत कमी 500 तासांनंतर केलं तरी काय हरकत नाही. माझं 1100 कितीतरी तासांना करेल सर्व्हिसिंग, आता 1300 तास झाले. तर माझ्या डोक्यात असं आहे 1500 किंवा 1600 तासांनंतर मी पण सर्व्हिसिंग करणार आहे. अशाच काहीशा मित्रांनो टिप्स होते ट्रॅक्टरचं आयुष्य वाढवण्यासाठी, आपल्या खर्चाची थोडी बचत करण्यासाठी, आणि तुम्हाला काही टिप्स देतो मी घेर टाकण्यासाठी. ती टिप्स अशी का जर तुमचा ट्रॅक्टर घेर टाकताना जर आवाज करीत असेल तर त्याला एक सिंपल ट्रिक आहे, तुम्हाला मी आता करून दाखवतो. घेर टाकतो आता, पहिला आपल्याला दुसरा टाकायचा आहे नाही का, काहीच नाही, पहिला काढायचा, क्लच परत सोडायचा, परत दाबायचा, आणि दुसरा आता पडत नाही पण दुसरा टाकायचा, किंवा दुसरा गिअर मध्ये ट्रॅक्टर आहे दुसरा काढायचा, ट्रॅक्टर न्यूट्रल करायचा, क्लच सोडायचा, परत दाबायचा, परत तिसरा टाकायचा. मित्रांनो मी ही ट्रिक वापरतो, म्हणजे जॉईंट डिअर चालवलं होतं मी हा डबल क्लच मारून पाहिलं, मला तेव्हा ट्रिक कळाली, हा डबल क्लच मारल्यानंतर आहे ना ट्रॅक्टरचा गिअर आवाज नाही करीत. जॉईंट डिअर पण करायचं, मी असं न्यूट्रल करायचो, क्लच सोडायचो, परत दाबायचो, परत गिअर टाकायचो. आणि ही ट्रिक मित्रांनो तेव्हा मला कळाली. सिंपल आहे, जास्त काही नाही, तुम्हाला करून दाखवतो मी. हे पहा आता गिअर मध्ये ट्रॅक्टर समजा चालतोय, चालतानीच बरं काही चालतानीची समजा चालतोय, क्लच दाबायचा, हे असं करायचं आणि 100% आवाज खूप कमी होऊन जातो. मित्रांनो जे तुम्हाला मी क्लचचं सांगितलं, ट्रॅक्टर चालवत असताना क्लचवर पाय द्यायचा नाही, तर ते स्वराजवाल्याने इथं लिहून द्यायली, हा पाहू शकते तुम्ही. तिसरा पॉईंट, डू नॉट पुट युअर फूट ऑन द क्लच पेडल राईट ट्रॅक्टर इज रनिंग, ऑलवेज स्टार्ट द इंजिन इन न्यूट्रल. ट्रॅक्टर चालू करण्याआधी ट्रॅक्टर न्यूट्रल करून घ्या, आणि डिसएंगेज पार्किंग लॉन्च बिफोर मुव्हिंग, म्हणजे तुमचा पार्किंग ब्रेक आहे जो तुमचा हँड ब्रेक बोलते आपल्याकडे, तो ट्रॅक्टर चालण्याआधी तो काढून घ्यायला हवेला असेल तर. आणि अजून एक चौथा पॉईंट, क्लोज रिस्पॉन्स कंट्रोल नॉब ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन विथ लोड ऑन लोअर लिंक, म्हणजे हे लॉकचं म्हणते ती, पाठीमाग काही तुम्ही लोड घेऊन हायवेनं चालताय रोडनी, तर हे लॉक लावून घ्या, ट्रान्सपोर्टेशन लॉक, जेणेकरून काही झटका झुटका बसल्यावर ट्रॅक्टर आपटल्यावर पाठीमागचं तुमचे लिव्हर जरी खाली गेले तरी पाठीमागचं जे इम्प्लिमेंट आहे ते वरतीच राहील. तर मित्रांनो माहिती कामाची वाटली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. तुम्हाला काही माहिती हवी असेल, तुमच्या मनात काही ट्रॅक्टर बद्दल काही प्रश्न असतील ते पण कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.